झालं? काही नाही, बंद होणार ती योजना. मी निवडणुकीच्या वेळेला सांगत होतो, पण माझं खरं सांगून तुम्हाला पटलं नाही, त्यांचं खोटं सांगून पटलं. काय कमाल आहे. आणि आम्ही तिकडे बघतो आणि बाकीचे इकडे काम आटपून घेतात. मधल्या मध्ये अडाणींना जमीन पण मिळून जाते. मुंबईचा विमानतळ दिला अदानीला, मग अजून कुठचा नवी मुंबईचा दिला अदानीला, मग आता पालघरचा दिला अदानीला, मग तिकडचं बंद दिला अदानीला. अदानी हुशार निघाला, आम्ही अडाणी निघालो. कित्येक गोष्टी आहेत ज्या विधानसभेमध्ये बोलल्या जाऊ नयेत. लाडकी बहीणचं काय झालं? लाडकी बहीणचं काय झालं? काही नाही, बंद होणार ती योजना. मी निवडणुकीच्या वेळेला सांगत होतो, पण माझं खरं सांगून तुम्हाला पटलं नाही, त्यांचं खोटं सांगून पटलं. काय कमाल आहे. ज्या महत्वाचे जे विषय आहेत, या सगळ्या महत्वाच्या विषयांकडे आपण दुर्लक्ष करायचं आणि दुर्लक्ष करून आम्ही कुठे भरकटायचं, कुठे चालले आमचा. विधानसभेमध्ये चर्चा कशावरती? औरंगजेबावर. मी तुम्हाला मुद्दामून सांगतोय की तो तुर्कस्तान म्हणजे आत्ताचा टर्की हा देश तलवारीच्या धारेवरती, धर्माच्या धारेवरती उभा राहिला. सगळ्या ठिकाणी आक्रमण केली. हा औरंगजेब म्हणजे हे सगळे आहेत ना, बाबर बिबर पासून सगळे, हे सगळे तुर्की मंगोलियन लोक आहेत. आपण ज्यांना मोघल म्हणतो ना, मोघल म्हणजे मंगोल्स, चंगीज खान वाले. हा तुर्की मंगोल आहे. सगळं धर्म, सगळं मुस्लिम धर्म तलवारीच्या धारेवरती सगळा देशभर जगभर पसरवण्याचा प्रयत्न केला. नंतर धर्माच्या आधारावरती तुम्हाला देश नाही उभा करतायत. हे अनेक देशांना समजलं. त्यातला पहिला टर्की म्हणजे तुर्कस्तान. तिकडे 1922 साली त्यांच्या पंतप्रधान का काय प्रेसिडेंट जो काय. नमस्कार, मी प्रियांका नागरे. आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. लाडकी बहीण योजना अतिशय महत्त्वाची योजना, सर्व बहिणींना जी ताकद देते पुढे जाऊन काहीतरी काम करण्याची किंवा जी आधार देते ती योजना म्हणजे लाडकी बहीण योजना. तर लाडकी बहीण योजना बंद होणार हे सरकारला परवडणारी योजना नाही असे राज ठाकरेंनी सांगितलं आहे. याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर सकाळ न्यूजपेपर आहे त्यावरती सुद्धा तुम्ही पाहू शकता राज ठाकरे काय म्हणाले. हे सरकारला परवडणार नाही. लाडकी बहीण योजनेवर राज ठाकरेंचे सूचक वक्तव्य. तर आता लाडकी बहीण योजना बंद पडणार, तर का बंद पडणार? जर बंद पडली तर पुढील जे हप्ते आहेत ते लाडक्या बहिणींना मिळणार का नाही? आता बहिणींना खरंच टेन्शन आहे, कारण लाडक्या बहिणींना खरंच सरकारने आधार दिलेला आहे. 1500 रुपये प्रत्येक महिन्याला लाडक्या बहिणींना पाठवत आहेत सरकार. यामुळे काय होतं की बहिणी जे घर म्हणजे जे काही गरीब बहिणी आहे त्या नक्कीच याच्यामध्ये थोडंफार घर चालवत आहे. म्हणजे किराणा असो किंवा काही शाळेतलं सामान असो ते नक्कीच ते घेत आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना सरकारने 1500 रुपये देऊन नक्कीच आधार दिला आहे असे लाडकी बहीण म्हणत आहे. पण आता राज ठाकरेंनी असं सांगितलं आहे की अशी स्टेटमेंट दिली आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार. याबद्दल माहिती काय आहे ते आपण पाहून घेऊया. तर लाडकी बहीण योजनेवर बोलताना राज ठाकरे काय म्हणाले की लाडकी बहीण योजनेचे काय चाललं आहे. विधानसभेत चर्चा सुरू आहे. कशावर? तर औरंगजेबावर. तर आता लाडकी बहीण योजनेबद्दल 2100 रुपये का दिले नाही हे महत्त्वाचा प्रश्न आहे. तरी ते विधानसभेत औरंगजेबावर प्रश्न होते, म्हणजे चर्चा सुरू होती. त्याच्यामुळे लाडकी बहीण योजना सरकार चालवू शकत नाही. सरकारला दरवर्षी 60,000 कोटींचे या योजनेचा बोजा आहे. सरकारला या योजना परवडणार नाही असे त्यांचं म्हणणं आहे. महाराष्ट्रात एअरपोर्ट असेल की बंदर असेल सगळं अदानीला देणं सुरू आहे. अदानी हुशार आहे आणि आपण अडाणी निघालो असं सुद्धा राज ठाकरेंचं स्टेटमेंट होतं.
पण आता लाडकी बहीण बंद होणार, पण पुढे जाऊन म्हणजे 1 वर्षांनी 2 वर्षांनी हे काही आपल्याला माहिती नाही, पण सध्या तरी लाडक्या बहिणींना पैसे मिळतच राहणार असे महायुतीचे सरकारने सांगितलं आहे. म्हणजे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सांगत आहेत, अजितदादा पवार सांगत आहेत, शिंदे साहेब सांगत आहे व इथे मंत्री आदित्यताई तटकरे सुद्धा वारंवार सांगत आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. तर सरकारला एवढीच विनंती आहे की लाडकी बहीण योजना बंद करू नये, कारण बऱ्याच ज्या बहिणी आहेत याच्यावरती म्हणजे त्यांना आधार आहे. या लाडक्या बहीण योजनेचे जे पैसे मिळतात खरंच ते उपयोगी पडत आहेत. काही लाडक्या बहिणी त्याच्यावरती व्यवसाय सुरू करत आहेत. काही लाडक्या बहिणींना हे घर खर्चाला सुद्धा परवडणार आहे. व काही लाडक्या बहिणींना जे काही कॉन्फिडन्स पाहिजे आहे, आत्मविश्वास पाहिजे आहे, मिळत आहे. त्यामुळे सरकारला विनंती आहे की लाडकी बहीण योजना बंद करू नये. व आता राज ठाकरेंचं तर असं म्हणणं आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार, पण आता कधी बंद होणार ते काही सांगता येत नाही. तर लाडक्या बहिणींनी सध्या तरी टेन्शन घ्यायची गरज नाही, निर्धास्त राहावं. तुम्हाला 10वा हप्ता लवकरच मिळणार आहे. आत्तापर्यंत 8वा 9वा हप्ता मिळाला आहेत. तर कोणाकोणाला 8वा 9वा जमा झालेला आहेत, म्हणजे आत्तापर्यंत किती हप्ते जमा झालेले आहेत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तुम्हाला किती हप्ते जमा झाले व एप्रिल महिन्याचा जो 10वा हप्ता आहे कधी येईल हे समजण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपल्या चॅनलवरती दररोज नवीन नवीन अपडेट्स असतात. योजनाबद्दल असू द्या, सरकारी नोकरी असू द्या, प्रायव्हेट जॉब्स असू द्या, वर्क फ्रॉम होम जॉब्स असू द्या, असे सगळे अपडेट्स असतात. सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आणि काही प्रश्न असतील, क्वेश्चन असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.